बाजारच्या पुढील आसवलेमळा चौगुलेमळा या भागात नागरिकांनी मला तक्रार केलेली होती की 1979 साली तिथला 80 फुटी डीपी रस्ता हा मंजूर झालेला आहे आणि त्यानुसार या डीपी रस्त्याला लागून काही गोरगरीब लोकांनी 1988 साली जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून येणे करून घेतलेले बिनशेती करून घेतलेले प्लॉट धारक आहेत। तसेच काही गोरगरिबांनी गुंठेवारी प्लॉट सुद्धा घेतलेले आहेत। पण या काही दिवसांपूर्वी एक महिन्यापूर्वी गुंठेवारी भागात राहणारी आपली इथली लोक बिनशेती प्रमाणपत्र काढण्यासाठी गेले असता त्यांच्या निदर्शनास आलं की जुना जो 80 फुटी डीपी रस्ता होता तो या इथल्या नाना आसवले असतील किंवा या नगररचना विभाग महापालिकेचा जो आहे यांच्या संगनमतानं षडयंत्र करून हा 80 फुटी डीपी रस्ताच बदललाय की जुना डीपी रस्ता 80 फुटी होता त्याला लागून जी आता लोकांनी घरं बांधलेली आहेत, ज्या लोकांनी बिनशेती प्लॉट केलेले आहेत 1988 साली, त्या लोकांच्या मिळकतीवर यांनी रस्ता सरकवून 80 फुटी डीपी रस्ता कागदावर घेतलेला आहे। त्यामुळं ह्या आपल्या सर्व नागरिकांची एक मागणी अशी होती की जुना जो 80 फुटी डीपी रस्ता आहे त्याप्रमाणेच भविष्यात तो डीपी रस्ता राहण्यात यावा, नवीन डीपी रस्ता कॅन्सल करण्यात यावा। तसेच दुसरी मागणी अशी होती की नाना आसवले ह्या व्यक्तीनं 50% कॉम्पेन्सेशन घेतलंय महापालिकेचं। त्यांची या जुन्या 80 फुटी डीपी रस्त्यामध्ये जमीन गेलेली होती, 50% नुकसान भरपाई मिळून सुद्धा आता हा षडयंत्र करून डीपी रस्ता सरकवून त्यांनी परत आता जुन्या डीपी रस्त्यामधल्या प्लॉटचं बिनशेती प्रमाणपत्र करून येणे करण्याचं षडयंत्र आखलेलं आहे। म्हणजे महापालिकेचा पैसा पण घ्यायचा आणि हे सुद्धा प्लॉट विकायचे, अशा पद्धतीचं षडयंत्र हाणून पाडणार आहोत। म्हणून दुसरी मागणी आमची ही होती की ह्या आसवलेंनी आतापर्यंत जेवढ्या बिनशेतीच्या फाईल दाखल केल्या असतील त्या फाईल तात्काळ थांबवाव्यात। तसेच तिसरी मागणी या भागातल्या नागरिकांची आमची अशी आहे की या नागरिकांना महापालिका क्षेत्रात राहतात का ग्रामपंचायतमध्ये राहतात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। गुडघाभर चिखलाचं वातावरण आहे, पाणी साठलेलं आहे, डेंग्यूच्या आजारांत त्रस्त आहे, अंतर्गत रस्ते सगळे मुरुम सुद्धा टाकलेला नाही, लाईट सुद्धा या भागात नाही। त्यामुळे इतका दुर्लक्षित राहिलेला भाग आहे। तात्काळ महापालिका प्रशासनानं दखल घेऊन या भागाचं जे काही मुर्मीकरण असेल, लाईट लावायचं असेल, रस्त्याचे प्रश्न असतील, औषध फवारणीचे प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न सोडवावेत। तसेच या रस्त्यात जुना डीपी रस्ता जो आहे तोच कायम ठेवावा आणि तो जर कायम ठेवला नाही, आज आम्ही उपायुक्त स्मृती पाटील यांना बोलवून दाखवलेला आहे। त्यांच्याकडं नगररचना विभागाचं उपायुक्तपद येत नसताना त्यांनी आपलं आज निवेदन स्वीकारलेलं आहे। त्यांच्यासोबत काकडे म्हणून नगररचनाकार आले होते। माझी या महापालिकेच्या आयुक्तांना एक इशारा आहे की वैभव साबळे नावाच्या व्यक्तीला आपण एवढे चार्ज दिलाय, त्या वैभव साबळे नावाच्या उपायुक्तानं या प्रकरणामध्ये नगररचना विभागाचं त्यांच्याकडे पद असल्यामुळं लक्ष घालावं आणि 13 तारखेपर्यंत जर हा प्रश्न सोडवला नाही तर येणाऱ्या काळात 13 तारखेनंतर तीव्र आंदोलन करू आणि हा जुना डीपी रस्ता जो 80 फुटी आहे तो 80 फुटी राहण्यासाठी प्रसंगी कसल्याही पद्धतीचा आम्हाला आंदोलन करावं लागलं तर आम्ही करणार आहोत। अशा पद्धतीनं मी एमआयएम पक्षाच्या वतीनं जाहीर इशारा देतो। जय भीम, जय भारत। राजेंद्र वसंत काकडे महानगरपालिकेचे नगररचनाकार म्हणून काम पाहतो। सदर मिरज येथील सर्वे नंबर 50, 52 व 56 या मिळकतीमधून तत्कालीन नगरपालिका असताना 80 फूट डीपी रस्ता होता आसवलेमळा इथे येतं। सध्या 2016ला जो शासनाने डीपी मंजूर केलेला आहे त्यामध्ये रस्त्याची अलाइनमेंट चेंज झालेली आहे। त्या रस्त्याच्या अलाइनमेंटला आपण इथल्या नागरिकांनी हरकत घेतलेली आहे। तर नागरिकांची मागणी आहे की पूर्वी जो जसा 80 फूट डीपी रस्ता होता त्याप्रमाणे कारवाई महापालिकेने करावी। तसंच आज निवेदन नागरिकांकडून प्राप्त झालेलं आहे, त्याबरोबर तपासून आम्ही रिपोर्ट सादर करत आहे। 80 डीपी रस्ता किती वर्षापूर्वी पडले? 1980च्या डीपीमध्ये आहे सर। आता 2016 जो शासनानं मंजूर केलेला आहे त्यामध्ये अलाइनमेंटची चेंज झालेली आहे। त्यानंतर गुंठेवारीमध्ये जे काही बांधकाम केलेले आहेत त्यानंतर तुमच्याकडे परवानगी घेऊन बांधकाम केलेले आहेत त्यांनी? गुंठेवारीचे प्रस्ताव आता तपासून आपल्याला बांधकाम करून घेतलं की नाही याची तपासणी करून कारवाई ठेवत आहे। काही परवानपत्र देत असताना काही तुम्हाला जाणवलं नाही का किंवा तुम्ही बघितलं नाही का जो रस्ता आहे ते या ठिकाणी 80 फुटी? नाही, तर 80 फूट रस्त्यातले अजून अद्याप प्रमाणपत्र आम्ही दिलेलेच नाही। तर नागरिकांनी प्रस्ताव मंजूर करण्याची महापालिकेकडे मागणी केलेली आहे। रस्त्याचं असल्यामुळे ते पेंडिंग ठेवलेलं आहे, त्याची तपासणी करून आपण योग्य ती कारवाई ठेवू सर। नाही, पण बांधकाम सुरू आहे, बांधकाम झालेले आहेत, घरं झालेली आहेत, त्यानंतर तुम्ही घरं पूर्ण झाल्यानंतर मग तुम्ही तपासणी करणार आणि मग घरं पाडणार का? ही जुनी घरं आहेत सर, ही जुनी घरं आहेत। आता त्याचे खरेदीपत्र वगैरे सगळे चेक करून आपल्याला कारवाई करायला लागेल सर। आसवलेंनी पैसे घेतलेले आहेत
आणि परत आता येणे ब्लॉकसाठी ते याची सर तपासणी करून मी माहिती तुम्हाला देतात. तुम्ही दिले म्हटलं होईल नाही म्हटलं, बघायला पाहिजे म्हटलं सर. असं म्हटलं मला वाटलं